माझ्या विरोधात 5,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे माजी आमदार संजय पाटील आणि भाजप नेते केवळ राजकीय स्टंट करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर मळेकरणी येथे समोरासमोर चर्चेला यावे, असे थेट आव्हान महिला व बालविकास मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. तालुक्यातील मण्णूर येथे बीडीसीसी बँकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या बिनव्याजी कर्जवाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा विकास महाराष्ट्रातील बारामतीच्या धर्तीवर करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्वांच्या सहकार्याने हा मतदारसंघ राज्यातील आदर्श मतदारसंघ बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आणि 2 महिन्याचा मॅडम पैसा काढलेला सरकार दिलं नाही, फायनान्स डिपार्टमेंट दिलं नाही. आता तुम्ही विचार करा, संजय पाटील साहेब फक्त 10 कोटीचा आम्ही फॅक्टरीमध्ये घालून फॅक्टरी उभा करत असताना 2017 मध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरला लेटर लिहून माझ्यावरती इन्कम टॅक्स रेट करा. कोण? संजय पाटील. आता 5,000 कोटीचा आहे विषय. आता कसं ते इन्कम टॅक्स ऑफिसर चुप बसणार, या ईडी ऑफिसर चुप बसणार, मी तरी काँग्रेसचा आहे. खोटं आरोप करायचं सुद्धा एक कला आहे संजय पाटील आणि भाजपचा. ते तुम्ही समजून 5,000 कोटी फक्त 800 कोटी कबला केले म्हणून विजय मल्ल्या आज देश सोडून लंडन मध्ये आहे. फक्त 800 कोटी, एक तरी 5,000 कोटी कुठं ते सांगा. कसं करतात? 6 वर्ष 2 वेळ आमदार झाला. लोकांचा काही अडचण नाही, काही केले नाही. आज लक्ष्मीताई एकदम एक आमदार नाही, एक मंत्री होऊन लाडली एक मुलगी होऊन लोकांबरोबर आहे ते बघायला. त्यासाठी एक खोटा आरोप. मी तुम्हाला सर्वांना आम्ही काम करणारे लोक आहोत तर ते घरी बसून व्हॉट्सॲपवर आरोप करणारे आहेत, असा पलटवारही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.